नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी ही आरतीला भेटण्यासाठी आरतीच्या घरी आलेली असते. आता सावनीने येताना आरतीसाठी फळं आणलेली असतात. आता ती फळं कट करून आरतीला देते आणि आरतीला म्हणते, आरती, ही बाकीची उरलेली फळं आहेत ना, तीही संपवायची आहेत. आणि हो, मी तुला महत्त्वाची गुड न्यूज देण्यासाठी आले होते. आपल्याला ॲडव्होकेट मिळाला. ॲडव्होकेट मशळकर सहजासहजी कोणाचीही केस घेत नाहीत, परंतु माझ्या शब्दाखातर तुझी केस घेण्यासाठी तयार झाली आहेत. आणि आता बघ, सागरने कितीही मोठं ॲडव्होकेट आणून देत, परंतु लकी केस हरणार. आणि मला खात्री आहे की लकी तुरुंगात जाणार. आणि तसंही मी तुला म्हणालेच होते की कायदा हा बायकांच्याच बाजूने असतो. त्यामुळे आरती, तू घाबरू नकोस. मी तुला न्याय मिळवून देणारच. आणि मी तुला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. आता आरती ही सावनीचे आभार मानत सावनीला म्हणते, थँक्यू ताई. पण तर आता सावनी ही आरतीला विचारते, पण काय? बोल आरती, तुला नक्की काय बोलायचं आहे? तर आरती म्हणते, खरं तर ताई, मला असं वाटत आहे की या सगळ्यासाठी मी घाईच केली. कारण मुक्ता मॅम म्हणाल्या होत्या, मी घरातल्या सर्वांची समजूत काढेन, लकीला समजावेन, या लग्नासाठी सर्वांना कन्व्हिन्स करेन. परंतु त्या अगोदरच मी त्यांच्याविरुद्ध अशी केस केली आहे. तर आता मात्र सावनीला राग येतो. सावनी म्हणू लागते, मुक्ता मुक्ता मुक्ता. मुक्ता फक्त बोलून दाखवते, ती काहीही करत नाही. आणि ती सागरच्या अगेन्स्टही जाऊ शकत नाही, ना आपल्या सासूचं म्हणणं टाळू शकत आणि ना लकीला कन्व्हिन्स करू शकत. मग ती तुझं काय लग्न लावून देणार आहे? तिने एकदा तरी फोन केला का तुला? ती म्हणाली का असं की मी घरच्यांना कन्व्हिन्स केलं आहे, घरचे लग्नासाठी तयार होणार आहेत, त्यामुळे तू केस मागे घे, असं काही म्हणाली का? ती फक्त येऊन तुला एवढंच म्हणाली की केस मागे घे. कारण तिला तर तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही, तिला तिच्या घरच्यांबद्दल वाटत असतं. त्यामुळे मुक्ताच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको. आणि मुक्ता फक्त बोलून दाखवते, ती काहीच करत नाही. आणि बाकी माझं असं नाही आहे, मी बोलून दाखवत नाही पण करून दाखवते. त्यामुळे प्लीज आरती, तू त्या मुक्तावर विश्वास ठेवू नकोस. कारण मुक्ता जेवढी साधी दिसते तेवढी ती साधी नाही. ना ती साधी, ना तिच्या घरचे साधी. त्यामुळे तू असा भोळेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. असं म्हणत आता सावनीही पुन्हा एकदा आरतीचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. आणि आरतीला म्हणते, आरती, अगं तू बस अगोदर बघ शांत. कारण तू अशा अवस्थेमध्ये ट्रेस घेऊ नकोस आणि तो तुझ्या तब्येतीसाठी योग्य नाही आहे. तू शांत बस, काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी तुला न्याय मिळवून देणारच. तर सावनी आरतीला म्हणते, आरती, अगं तुझी आणि माझी स्टोरी एकदम सिमिलरच आहे. अगं बघ ना, तू सुद्धा आता आई होणार आहेस, मी सुद्धा आई झाली आहे. खरं तर आई पण काय असतं हे मला चांगलंच माहीत आहे. आपण ज्यावेळी आई होत असतो त्यावेळी आपल्याला होणारा त्रास काय असतो हे मला माहीत आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की तुझ्याही वाट्याला तेच आलं आहे. परंतु तुझी अवस्था माझ्यासारखी होऊ नये यासाठीच तर मी तुला मदत करण्यासाठी आले आहे. परंतु मुक्ता मॅमचं तसं नाही आहे ना. तिला जर तुझ्याबद्दल काही वाटत असतं तर ती एव्हाना इथे आली असती, तिने घरच्यांना कन्व्हिन्स केलं असतं. परंतु मी 24 तास त्या घरात राहत आहे. मी एकदाही बघितलं नाही की मुक्ताला घरच्यांना कन्व्हिन्स करताना. खरं तर मुक्ताने 100% दिलेच नाही आहेत. तिला तर फक्त लकी, आरती आणि आपल्या घरचे हवे आहेत. तिला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. आणि वाटत असतं तर एव्हाना या ठिकाणी मी नाही तर लकी असता. कारण मुक्ताने त्याला कन्व्हिन्स केलं असतं. परंतु नाही, मुक्ताने तसं काहीच केलं नाही. मुक्ता फक्त तुला दाखवत आहे की मी घरच्यांना कन्व्हिन्स करत आहे, मी घरच्यांना तुझ्याबद्दल सांगत आहे, लकीला कन्व्हिन्स करत आहे. परंतु तसं काहीही घडत नाही. अगं माझ्यावर विश्वास ठेव. अगं मी बघ ना, धोका पत्करते परंतु तुला भेटायला येते, तुझी काळजी घेते, तुला काय हवं नको ते सर्व काही पाहत असते. आणि पुढे होणाऱ्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी माझ्यामध्ये आहे. परंतु मुक्ताचं तसं नाही आहे ना. मुक्ताला होणाऱ्या परिणामांचीच भीती वाटते. आपण यामध्ये अडकलो तर या भीतीनेच तर मुक्ता मागे राहत आहे. आणि म्हणूनच तर मला असं वाटत आहे की तू एकदा तरी विचार करावा. परंतु ठीक आहे, तुला जर मुक्ताचं म्हणणं खरं वाटत असेल, तुला वाटत असेल की मुक्ता येईल, तुला समजावेल, तर ठीक आहे. तुला जर केस मागे घ्यायची असेल तर मी तुला काहीच बोलणार नाही. मी आत्ताच ॲडव्होकेट मशळकर यांना फोन करते आणि कळवते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आरती, ॲडव्होकेट मशळकर फार तत्त्ववादी आहेत. त्यांनी जर एखादी केस एकदा सोडली तर त्यानंतर तू कितीही कन्व्हिन्स केलं तरीसुद्धा ते केससाठी तयार होणार नाही. परंतु राहू देत, तुला जर केसच लढायची नाही आहे तर मला त्यांना कळवावंच लागेल. असं म्हणत सावनी ही फोन करण्याचं नाटक करते. परंतु त्याचवेळी आरती तिला थांबवते आणि म्हणते, थांबा मॅम, प्लीज त्यांना फोन करू नका, त्यांना ही केस लढून देत. कारण जर त्या घरातील कोणाला काही वाटत असतं तर एव्हाना इथे कोणीतरी आलं असतं. परंतु त्यांना जर माझ्याबद्दल काही वाटतच नसेल तर आता मलाही ही केस मागे घ्यायची नाही. आता
आरतीचा हा निर्णय ऐकून सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता सावनी मनाशीच म्हणते, बिच्चारी आरती, अगं मुक्ता आणि सागरला धडा शिकवण्यासाठी तू फक्त एक माझं प्यादा आहेस, परंतु तुला ते कधीही कळणार नाही आरती. असं म्हणत आता सावनी ही आरतीकडे पाहत हसू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कोळींच्या घरी सर्वजण जेवणासाठी बसतात, परंतु सागर काही जेवणासाठी येत नाही. सागर तिथून निघून जात असतो. त्याचवेळी इंद्राताई सागरला आवाज देतात आणि सागरला विचारतात, सागर रे कुठे निघालायस? अरे मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी बनवली आहे, मग जेव ना. परंतु सागर म्हणतो, नाही नको, मला भूक नाहीये. स्वातीही सागरला म्हणते, भाई आता मी तुलाच आवाज देणार होते, अरे बस ना जेवणासाठी, खरंच खूप मस्त जेवण झालं आहे. तर सर्वजण सागरला जेवायला सांगत असतात, परंतु सागर काही जेवणासाठी तयार होत नाही. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर अहो तुमचं काय चाललंय, भूक नाही? अहो तुम्हाला सकाळपासून मी काहीच खाताना पाहिलं नाहीये आणि दिवसभर एवढं काम करत असता, आता दुपारी काही खाल्लं असाल तर तेही मला माहीत नाही आणि आताही म्हणताय जेवण नको आहे. सागर तुमच्या आवडीची, तुम्हाला जशी आवडते आणि जशी आई बनवते तशीच मी तुमच्यासाठी कढी बनवली आहे. सागर बसा ना जेवणासाठी. तर आता सागर म्हणतो, नाही नको. तर मुक्ता म्हणते, सागर घरातील सर्वजण एवढे सांगत आहेत की जेवा म्हणून, आणि तरीसुद्धा तुम्ही असं का वागत आहात? सागर जेवणासाठी बसा. आता सागर जेवणासाठी बसतो. तर मुक्ता म्हणते, आलेच, मी कढी गरम करून घेऊन येते. आता मुक्ता ही कढी गरम करायला जाते. त्याचवेळी मुक्ताचा फोन येतो. कोमल आवाज देत म्हणते, वहिनी अगं तुझा फोन आला आहे. तर सागर पाहतो तर आशूचा फोन आलेला असतो. आता मुक्ता ही आशूला म्हणते, आशू अरे मी तुला थोड्या वेळाने फोन करते, आम्ही जेवणासाठी बसलो आहोत, जरा घाई आहे. परंतु आशू म्हणतो, मुक्ता मला तुझ्याशी बोलायचंच आहे. मुक्ता म्हणते, अरे काय वेडेपणा आहे, थांब मी नंतर फोन करेन. असं म्हणत मुक्ता फोन कट करते. तर आशू म्हणतो, फोन कट केला? नाही नाही, मला तर हिच्याशी बोलायचंच आहे. असा विचार करत आशू पुन्हा एकदा मुक्ताला फोन करतो. तर मुक्ता म्हणते, आशू अरे काय झालंय, असा जीवन मरणाचा प्रश्न असल्यासारखा सतत का फोन करत आहेस, काही महत्त्वाचं आहे का? तर आशू म्हणतो, मुक्ता तुला माहीत आहे ना, अगं महत्त्वाचं असल्याशिवाय मी तुला फोन करणार आहे का? फक्त 2 मिनिट खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि म्हणूनच फोन केला आहे. तर आशू म्हणतो, मुक्ता या अगोदर मी तुला फोन करायचो त्यावेळी तर तू माझ्याशी बोलायचीस ना. तर आता मुक्ता म्हणते, आशू अरे त्यावेळी वेगळं होतं. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो. आता मुक्ता आणि आशूचं बोलणं सागरला खटकतं. सागर रागानेच मुक्ताकडे पाहत असतो. तर मुक्ता ही आशूला म्हणते, आशू प्लीज अरे. परंतु आशू काही फोन ठेवायला तयार नसतो आणि म्हणूनच मुक्ता ही आशूसोबत बोलत असते. तर दुसरीकडे सावनी मनाशीच म्हणते, मस्त, आत्तापर्यंत सागरला मुक्ताविषयी राग होताच, त्या ब्रेसलेटविषयी राग होता आणि आता तर ऐनवेळी आशूने फोन केला आहे, म्हणजे आग तर भडकलीच आहे. परंतु हा वनवा मुक्तापर्यंत काही पोचतच नाही. ठीक आहे, परंतु माझ्यापर्यंत तर पोचलाच आहे. तर हा वनवा असाच पेटत ठेवण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल, असा विचार करत आता सावनी सर्वांसमोरच सागरला म्हणते, सहनही होत नाही आणि बोलताही येत नाही. आता सर्वजण सावनीकडे पाहू लागतात. सावनी म्हणते, भूक. आता सागरला एवढी भूक लागली आहे, परंतु त्याच्या बायकोला तर वेळच नाही आहे. परंतु काही काळजी करू नको सागर, अरे मी आहे ना. असं म्हणत आता सावनी ही सागरला म्हणते, 1 मिनिट, 1 मिनिटात मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते. आता सावनी ही जेवण आणण्यासाठी उठते, परंतु त्याचवेळी सागर तिथून रूममध्ये निघून जातो. आता सावनी ही सागरला थांबवण्याचा प्रयत्न करते. तर मुक्ताही फोन कट करते आणि सागरला म्हणते, सागर अहो कुठे निघालात? तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, अगं तू जेवण आणायला एवढा वेळ लावलास, तो निघून गेला. आता मात्र मुक्ताला खूप वाईट वाटतं. आता मुक्ताही म्हणते, नाही नाही सागर असं का वागतील, मी त्यांना आताच समजावते. असं म्हणत आता मुक्ताही सागरच्या मागे मागे येते. तर दुसरीकडे सागरला मात्र या सगळ्याचा खूप राग आलेला असतो, त्याची चिडचिड होत असते. आता मुक्ताही सागरशी बोलण्यासाठी रूममध्ये येते, परंतु मुक्ता येताच सागर झोपायला घेतो आणि लाईट बंद करतो. आता मुक्ताही सागरला म्हणते, सागर अहो काय झालंय, तुम्ही जेवलात पण नाही आणि झोपत आहात? तर सागर म्हणतो की हो, मला भूक नाही आहे, मला झोप आली आणि म्हणूनच मी झोपण्यासाठी आलो आहे. तर मुक्ता म्हणते, परंतु सागर. तर सागर म्हणतो, म्हणालो ना मी एकदा की मला भूक नाही. तर मुक्ताही सागरला म्हणते, ठीक आहे सागर, परंतु समजा तुम्हाला भूक लागलीच तर मला सांगा, मी तुमच्यासाठी जेवण वाढेन. आता ही ताट वाढूनच ठेवलं होतं. सागर तुम्हाला त्रास तर कशाचा होत नाही आहे ना, तुम्हाला बरं वाटत आहे ना? तर सागर म्हणतो की हो, मी एकदम ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मुक्ताही सागरच्या खांद्यावर हात ठेवून सागरला विचारत असते, परंतु सागर मुक्ताचा हात बाजूला करतो. आता मात्र मुक्ताही सागरच्या या वागण्याचा विचार करू लागते, परंतु सागर असा का वागत आहे याचं कोडं मात्र काही मुक्ताला सुटत नाही. तर त्यानंतर मुक्ताही किचनमध्ये आवरावर करत असते. त्याचवेळी पुन्हा एकदा आशूचा फोन आलेला असतो. आता मुक्ताही आशूला म्हणते, बोल, एवढं काय
काय महत्त्वाचं होतं की ज्यामुळे तू मला सतत फोन करत होतास? तर आशू म्हणतो की हो मुक्ता, खरंच खूप महत्त्वाचं होतं आणि तेच मला तुला सांगायचं होतं आणि त्यासाठीच मी तुला सतत कॉल करत होतो. तर मुक्ता विचारते, नक्की आशू काय झालंय? तर आशू मुक्ताला म्हणतो, मुक्ता, आरतीने लक्कीविरुद्ध जी काही केस केली आहे त्यासाठी आरतीने एका सिनियर आणि एका प्रतिष्ठित नामांकित वकिलाची नेमणूक केली आहे. आणि खरं तर मला एक कळत नाही आहे, तिने केस केली ठीक आहे, परंतु ज्या वकिलाला तिने निवडलं आहे ते 97% विजयी असणारे वकील आहेत आणि ते एक सिनियर वकील आहेत. आणि अशा वकिलांची फीस तर तुला माहीतच असेल. मग मला अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही की नक्की आरतीला ती फीस परवडणार आहे कशी? आणि खरं तर त्या वकिलांची फीस आरती कुठून देणार आहे? मला तर काहीच कळत नाही. मुक्ता, मला असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये दुसरीच कोणीतरी व्यक्ती सामील आहे. आरतीचे कान फुंकण्याचं काम करत आहे आणि आरतीला आपल्या तालावर नाचवण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर मला अजूनही याची पूर्ण खात्री आहे की आरती हे सगळं काही कोणाच्या तरी सांगण्यावरूनच करत आहे आणि त्यामुळे तुला आरतीशी बोलावंच लागेल. तर मुक्ता ही आशूला म्हणते, परंतु आशू, आरती जे काही करत आहे ते योग्यच आहे. तर आशू म्हणतो, मुक्ता? तर मुक्ता म्हणते, हो आशू, अरे बघ ना, तिला स्वतःला न्याय मिळवायचा असेल तर तिला काहीतरी करावंच लागेल आणि म्हणूनच ती हे सगळं काही करत असेल आणि त्यामध्ये मी काहीही बोलू शकत नाही. कारण जरी आपल्या माणसाला वाचवायचं असेल तर त्यासाठी एखाद्या माणसाला पाठी ओढणं किंवा तिला हरवणं हे माझ्या तत्वात बसत नाही आणि मी ते करणारही नाही. परंतु एक गोष्ट मात्र मी करू शकते, जिथून सुरुवात झाली तिथे तर मला बोलावंच लागेल. मला आता लकीशी बोलावं लागेल. जर मी लकीशी बोलले तरच हा तिठा कुठेतरी सुटू शकतो आणि हे जर सगळं प्रकरण मिटवायचं असेल तर मला लकीची समजूत काढावीच लागेल. आशू, तुला काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे ते मला चांगलंच कळालं आहे. परंतु आशू, मी माझ्या तत्त्वांच्या विरुद्ध नाही जाऊ शकत. मी या सगळ्याचा शोध घेईनच की या सगळ्यामागे नक्की कोण आहे, परंतु त्या अगोदर मी लकीला कन्व्हिन्स करेन. असं म्हणत आता मुक्ता ही आशूला म्हणते, आशू, खरंच थँक्यू की एवढं सगळं होऊनही तू मला मदत करायला तयार झाला आहेस. असं म्हणत आता मुक्ता ही फोन ठेवते आणि विचार करत म्हणते की काही झालं तरी मला लकीशी बोलावंच लागेल. परंतु लकीशी बोलत असताना सागर माझ्यासोबत असणं खूप योग्य आहे. काय करू, सागरशी बोलू का, असा विचार करत आता मुक्ता ही रूममध्ये येते. परंतु सागर मात्र झोपलेला असतो. आता मुक्ता म्हणते, अरे बापरे, सागर तर झोपले आहेत, आता काय करू? आता तर मला लकीशी बोलायचंच आहे. एकटी जाऊन बोलू का? परंतु लकी ऐकून घेईल का माझं? पण आता काहीच पर्याय नाही. लकीला तर ऐकून घ्यावंच लागेल आणि मला लकीशी बोलावंच लागेल. असा विचार करत आता मुक्ता ही लकीशी बोलायचं ठरवते. आता सागरला झोपेतून उठून त्रास नको यासाठी मुक्ता सागरशी काही न बोलता लकीशी बोलण्यासाठी येते. आता लकीच्या रूमकडे येत मुक्ता ही लकीला विचारते, लकी, आत येऊ का रे? तर लकी म्हणतो, हो ना वहिनी, अगं ये ना, आणि तुला कोण अडवणार? असं म्हणत आता लकी मुक्ताला आत येण्याची परवानगी देतो. आता मुक्ता आत येताच लकीला विचारते, लकी, कसा आहेस आणि काय करतोयस? लकी म्हणतो, काहीच नाही. तर आता लकी हा मुक्ताला विचारतो, काय झालं? आता अजून काय केलं आहे मी? तर मुक्ता ही लकीला म्हणते, सगळं करून काही झालं आहे. तर आता लकी म्हणतो, मग तू कशासाठी आली आहेस वहिनी? तर मुक्ता म्हणते, लकी, मी कोमलबद्दल बोलण्यासाठी तुझ्याजवळ आली आहे. तर आता लकी म्हणतो, कोमलबद्दल? तर मुक्ता म्हणते, हो, खरंच मला कोमलची खूप काळजी वाटते लकी. मला राहून राहून हीच भीती वाटत असते की कोमल एखाद्या चुकीच्या मुलाच्या प्रेमात तर पडणार नाही ना, की जो मुलगा तिच्यासोबत काहीतरी वाईट करेल आणि त्यानंतर तिला सोडून देईल. म्हणूनच मला कोमलची खूप काळजी वाटत आहे. तर आता लकी म्हणू लागतो, नाही वहिनी, कोमल असं काहीच करू शकत नाही, कारण कोमल खूप चांगली आणि साधी सरळ मुलगी आहे. तर मुक्ता म्हणते की हो, सर्व मुली तशाच असतात, साध्या, सरळ आणि चांगल्या असतात. परंतु कसं आहे ना, कधीकधी प्रेमामुळे त्या आंधळ्या होतात आणि प्रेमात आंधळे होऊन स्वतःवर प्रेम करायचं विसरतात आणि समोरच्यावर प्रेम करतात. आणि म्हणूनच तर मला कोमलची काळजी वाटत आहे. कुठल्या एखाद्या मुलाने जर कोमलला फसवलं तर आपण काय करणार आहोत? आता मात्र लकीला खूप राग येतो. लकी म्हणतो, फोडून काढेन त्या मुलाला, मी सहन करणार नाही आणि माझ्या बहिणीवर झालेला अन्याय तर मी बिलकुल सहन करणार नाही. तर मुक्ताही आता लकीला म्हणते, हो का? मग आरतीला भाऊ नाही आणि म्हणूनच आज तिने अन्याय सहन करायचा का लकी? लकी, अरे तुला कोमलबद्दल एवढी काळजी वाटत असते, मग आरतीबद्दल? आरतीसोबत असं वागताना तू हा विचार नाही का केलास? कारण आज आरतीला भाऊ नाही म्हणून आपण आरतीशी कसेही वागलो तरी चालू शकतं का? लकी, अरे एकदा तरी विचार कर ना, या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे, तरीसुद्धा आरती हे सगळं काही सहन करत आहे. कधीही कोणाला उलट न बोलणारी आरती आज तुझ्या विरुद्ध केस करत आहे, म्हणजे किती त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात याचा विचार केलायस का लकी? लकी, एकदा या सगळ्या गोष्टीचा विचार कर.
हे सगळं काही करत असताना तू खूप मोठी चूक केली आहेस हा विचारच तुझ्या मनात आला नाही. लकी, या सगळ्यामध्ये तू वाहवत गेलास. त्यामध्ये तू तुझ्या फॅमिलीचा, तुझ्या भावाचा, तुझ्या आईवडिलांचा विचारही केला नाहीस. अरे, तुझ्या भावाला किती त्रास होईल याचा एकदा तरी तू विचार केलास का? तुला तर माहीत आहे ना, सागरचं नाव या समाजात किती मोठं आहे आणि तुझी ओळख काय आहे. प्रसिद्ध उद्योजक सागर कोळी यांचा भाऊ. परंतु लकी, ज्यावेळी हे सत्य समाजात कळेल त्यावेळी तुझी ओळख काय असेल? तर प्रसिद्ध उद्योजक सागर कोळी यांच्या भावाने एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे अशी तुझी ओळख असणार आहे. चालेल का तुला? लकी, तू खूप चांगला मुलगा आहेस आणि त्यानंतर तुझं आयुष्य बर्बाद व्हावं असं मला नाही वाटत. अरे, आज ज्यावेळी कोमलबद्दल बोलले त्यावेळी तुला वाईट वाटलं, परंतु पुढे जाऊन त्याच कोमलचं लग्न होणार आहे. जर अशी घटना आपल्या घरात घडत असेल तर आपल्या मुलीशी कोण लग्न करणार आहे याचा विचार केलास का तू? की त्या आरतीने आज केस केली आहे, परंतु या केसचा निकाल काय लागू शकतो याचा विचार केला आहेस का तू? याचा तुला विचार आहे का? नसेल तर मी आज तुला सांगते, याचे परिणाम चांगले नाही होणार लकी. लकी, या सगळ्यातून काही चांगलं निष्पन्न होणार नाही. उलट तुला हे सगळं काही सहन करावं लागणार. तुझं आयुष्य बर्बाद होणार आणि तुझ्यासोबत या सगळ्याची झळ या घराला मिळणार आहे. या घरातील माणसांना ते सगळं काही भोगावं लागणार आहे. लकी, तुझ्या एका साध्या चुकीमुळे तुझं तर आयुष्य उद्ध्वस्त होणार, परंतु त्याचबरोबर या घरातील प्रत्येक व्यक्ती चुरत जाणार आहे. सागरच्या प्रोफेशनवर परिणाम होणार आहे, कोमलच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. सर्वांचं सोड, परंतु तुझ्या मम्मीचं आणि बापूंचं काय होणार याचा विचार केलायस का? त्यांना या वयात समाजातील प्रत्येक व्यक्तीची बोलणी ऐकावी लागणार आहेत. त्यांना किती त्रास होणार याचा एकदा तरी विचार केलायस का लकी? आणि अरे, तू सई आणि आदित्यचा लाडका काका आहेस ना, मग त्यांना जर हे सत्य पुढे जाऊन कळालं तर त्यांच्या आयुष्यावर याची झळ नाही का बसणार? लकी, या सगळ्याचं झळ प्रत्येकाच्या आयुष्यावर बसणार आहे. सर्वांना या सगळ्यातून सफर करावी लागणार आहे. लकी, तुला माहीत आहे ना यातून काय परिणाम होऊ शकतात? अरे, एकदा विचार कर. लकी, मला माहीत आहे की तू चुकला आहेस, परंतु त्याचं गिल्ट तुला वाटत आहे आणि वाटायलाच हवं. खरं तर तू सागरचा भाऊ आहेस, तू खूप चांगला आहेस, परंतु तू चुकला आहेस हे तुलाही जाणवत आहे. परंतु लकी, आता तुला काय करावं काहीच कळत नाही. परंतु लकी, एक गोष्ट मात्र नक्की, या सगळ्यातून आपल्याला मार्ग काढावाच लागणार आहे. लकी, आपल्याला वाटत असतं की आपला भूतकाळ विसरून आपण आपल्या भविष्याचा विचार करू. पुढे जाऊन तू दुसऱ्या मुलीशी लग्न करशील, परंतु तू सुखाने राहू शकशील का? तुला हा तुझा भूतकाळ विसरता येईल का? आपला भूतकाळ कधीही आपला पिच्छा सोडत नसतो लकी. लकी, अरे, आत्तापर्यंत हे तुझं संपूर्ण कुटुंब तुझ्यावर जीवापाड प्रेम करत आलं आहे, आजही करतं आणि उद्याही करणार. परंतु तुझ्या एका निर्णयाची झळ प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याला बसणार आहे लकी. लकी, आत्तापर्यंत या कुटुंबाने तुझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि आज या कुटुंबाचा विचार करायची तुझ्यावर वेळ आली आहे. आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की लकी, तू आता तुझ्या कुटुंबाचा विचार करावा. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर आपल्यामुळे काय परिणाम होणार याचा विचार करावा. आता मुक्ताचं म्हणणं लकीला पटत असतं. लकीच्या डोळ्यातून अश्रू येतात. आता लकी मुक्ताला म्हणतो, वहिनी, तू जे काही बोलत आहेस ते सगळं काही मला पटत आहे. मला माहीत आहे की माझी चूक झाली आहे. वहिनी, मी या सगळ्यामध्ये वाहवत गेलो आणि स्वार्थी बनलो. मी माझ्या फॅमिलीचा, माझ्या घरातील व्यक्तींचा विचारच केला नाही आणि म्हणूनच मला वाटत आहे की खरंच माझी चूक झाली आणि आता ती माझी चूक मला सुधारायची आहे. वहिनी, तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. मी त्या आरतीसोबत लग्न करायला तयार आहे. मी सांगितलं होतं आणि म्हणूनच मम्मी या लग्नासाठी नकार देत होती, परंतु आता मी मम्मीला कन्व्हिन्स करेन आणि त्या आरतीसोबत लग्न करायला तयार आहे. वहिनी, परंतु आरती केस मागे घेईल ना? ती करेल ना माझ्यासोबत लग्न? आता मुक्ताही लकीला म्हणते, लकी, ती करेल की नाही मला नाही माहीत, केस मागे घेईल की नाही हेही मला माहीत नाही, परंतु लकी, आज तू जे काही बोललायस त्यामुळे मला खरंच तुझा अभिमान वाटत आहे. लकी, तुझ्याजवळ मला हीच अपेक्षा होती आणि तू आता घाबरू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. मी आरतीशी बोलेन. तू तिच्यासोबत लग्न करायला तयार आहे हा तुझा निर्णय मी तिला नक्कीच कळवेन आणि सगळं काही ठीक होईल. आता तू काही काळजी करू नकोस लकी. आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सावनी ही स्वप्न रंगवत असते. सावनी विचार करत म्हणते, आता घरात पोलीस कधी येणार आणि कधी एकदा लकीला घेऊन जातात असंच मला झालं आहे. कारण एकदा का पोलीस या घरात आलेत की घरातील प्रत्येकाचे चेहरे अगदी बघण्यासारखे असणार आणि त्यांचे ते पडलेले चेहरे, तेच तर चेहरे पाहण्यात मला खरी मजा येणार आहे. ॲडव्होकेट मशाळकर म्हणाले होते की मी डायरेक्टच आता लकीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस घरी पाठवणार आहे, म्हणजे कोणी काहीच करू शकत नाही. परंतु अजून कसे नाही आले पोलीस? कारण एव्हाना पोलीस तर यायलाच हवे होते. ॲडव्होकेट मशाळकर यांची फी तर जास्त आहे, परंतु कर्तृत्व आणि काम मात्र खूप भारी आहे आणि ते माझं काम पूर्ण करणार याची मला पूर्ण खात्री आहे. आता कधी एकदा पोलीस घरी येतात
आणि लकीला उचलून घेऊन जातात. असंच मला झालं आहे. आणि एकदा का पोलीस लकीला घेऊन गेले की मग मात्र सागरला जो काही अवॉर्ड मिळणार तो मात्र कॅन्सल होणार. खरंच त्यावेळी तर या सगळ्यांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे असणार आहेत, कारण सर्वांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असणार. आता दोन्ही गोष्टी जुळून आल्यानंतर मला जो काही आनंद मिळणार आहे तो मात्र काही वेगळाच, असा विचार करत सावनी आता स्वप्न रंगवत असते. तर पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता आता सागरच्या गाडीची चावी देत नसते, तर सागर म्हणतो प्लीज माझ्या गाडीची चावी द्या. तर आता मुक्ताही सागरला म्हणते देणार, परंतु एका अटीवर, तुम्ही जर मला क्लिनिकला सोडत असाल तरच. तर आता सागर तयार होतो, परंतु त्याचवेळी आता मुक्ताला आशूचा फोन येतो. आता मुक्ता ही आशूसोबत फोनवर बोलत असते. ते ऐकून सागरला खूप राग येतो आणि सागर मात्र तिथून निघून जातो. तर आता मुक्ता ही फोन ठेवते आणि सागरला आवाज देते, परंतु सागर मात्र तिथे नसतो. तर त्यानंतर आता मुक्ता ही आरतीला भेटण्यासाठी आरतीच्या घरी येते आणि आरतीला म्हणते लकी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाला आहे आणि अगदी मनापासून. आणि म्हणूनच आता आरतीने निर्णय घेतलेला असतो की केस मागे घ्यावे आणि आता आरती केसही मागे घेते. तर दुसरीकडे आता सावनी आरतीला फोन करते आणि आरतीला विचारते, आरती सर्व तिथे काही ठीक तर आहे ना? तर आता आरती म्हणते की हो, इथे मुक्ता मॅम आल्या होत्या आणि त्यांनी मला समजावलं आणि मी सुद्धा आता अगदी मनापासून लग्नाला तयार आहे. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. मोबाईलमध्ये आलेली न्यूज पाहून स्वातीला धक्का बसतो. ती धक्क्यानेच इंद्राताईंना म्हणते, मम्मी अगं बघ ना मोबाईलमध्ये काय न्यूज आली आहे. खरं तर या न्यूजमध्ये भाईला मिळणारा अवॉर्डसुद्धा कॅन्सल होऊ शकतो. आता स्वातीचं हे बोलणं ऐकून इंद्राताईंच्या पायाखालची जमीनच सरकते. आता खरंच सागरला मिळणारा अवॉर्ड कॅन्सल होईल का? तर या सगळ्यात नक्की कोण आहे याचा शोध मुक्ता घेईल, हे सर्व पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.